आगरी भंडारी हा माणूस जर भाषण करायला लागला तर लोक बोलतील तुम्ही काय आम्हाला शिकवणार, कारण कोण शिकवू शकतो, ब्राह्मण असेल तो कोणाचा गुरु होऊ शकतो, पण शूद्र आणि अतिशूद्र कोणाचे गुरु नाही. आमच्या घरी आम्हाला शिकवलं कोणानी, आईनी माझ्या म्हणजे महिलांनी शिकवलं, पण महिलेला कोणी गुरु म्हणून सन्मान कोणी देत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कोण असा प्रश्न महाराष्ट्रात आला, पण जिजाऊ ह्या गुरु आहेत याला कोणी मान्यता दिली नाही ते गुरु दादोजी कोंडे म्हणून. पण सगळ्यांना माहीत आहे आईला गुरु म्हणून सन्मान देण्याची पद्धत या देशामध्ये नव्हती. त्याचं कारण आहे तर या देशातल्या उच्चवर्णीय ब्राह्मणांनी सांगितलं की स्त्री कुणाचा गुरु होऊ शकत नाही, स्त्रिया ह्या गुलामच असतात, अशा प्रकारची मनुस्मृतीच लिहिली. आणि या मनुस्मृतीच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पहिल्यांदा आवाज उठवलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे लोक हे धर्माचे शत्रू आहेत अशी प्रतिमा केली गेली, परंतु त्यांनी धर्माची चोरी उघड केली. ज्या आईने आम्हाला जन्म दिला, ज्या आईने आम्हाला बोलायला शिकवलं, ज्या आईने आम्हाला चालायला शिकवलं, ती खरी गुरु आहे, प्रत्येकाचा गुरु आहे. मग तिला गुरु का नाही म्हणायचं? निसर्गाच्या विरोधी तत्वज्ञान या मनुस्मृतीमध्ये मांडलं गेलं आणि त्याला विरोध महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केला. सर्वांना जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि जेतवन सामाजिक प्रतिष्ठान आणि महिला मंडळ हे आजच्या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने उपस्थित आहेत. अध्यक्ष राजू कांबळे उत्सव समितीचे, चिटणीस विलास कांबळे, खजिनदार दीपक शब्द फार कठीण आहे, लिहिला नाही. खजिनदार अध्यक्ष चंद्रकांत जाधव, चिटणीस प्रशांत साळवी, खजिनदार प्रवीण लोखंडे आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदाताई कांबळे, सरिता जाधव आणि खजिनदार सायली जाधव. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती संयुक्तपणे सादर करत आहोत. या कार्यक्रमात मी सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमात आमचे मित्र राजू कोरडे जे महाराष्ट्राचे शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते आहेत, चळवळीतले आहेत, सगळ्या चळवळीमध्ये ते असतात, आणि आमचे पत्रकार सुनील सर्वदे आणि याच्यामध्ये आणखी कोणी पत्रकार असतील तर त्यांचं सुद्धा मी आदर व्यक्त करतो. कुठे आहेत? मग त्यांना द्या ना, आपलं स्वागत करतो. मुद्दा आपल्या आजच्या कार्यक्रमाचा आहे आणि म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वात प्रथम मी माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भगवान बुद्धांची आई एकविरा हिला वंदन करतो आणि त्या आईला वंदन करून ही जी मुंबई शहर जे आहे ते मुंबई शहर हे मातृसत्ताक आहे, म्हणजे हुंडा नाकारणाऱ्या लोकांचं आहे आणि इथले बरेचसे आर्थिक व्यवहार महिला करतात. आणि आता जो विषय आजच्या भाषणाचा आहे त्या भाषणामध्ये ज्यांची जयंती आपण साजरी करतोय महात्मा ज्योतिबा फुले यांची, त्यांनी स्त्रियांच्या प्रगतीतच समाजाचं आणि राष्ट्राचं उत्थान आहे अशा प्रकारचा विषय मांडलेला आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांपासून मी सुरुवात केली आणि भगवान बुद्धांनीच आपल्या धम्मामध्ये स्त्रिया आणि पुरुष हे समान आहेत अशा प्रकारचा भिक्खुनी संघ स्थापन केला आणि त्यांच्या या विचारांमुळे पुढे जाऊन सम्राट अशोकाचं एक साम्राज्य आम्ही भारताने आणि जगाने पाहिलं. आणि याच्यानंतरच्या काळात जी आपल्या देशात गुलामी आली आणि ही गुलामी दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा रयतेचं राज्य स्थापन केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजही महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने लोकांनी पोहोचू दिला नाही. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे स्त्रियांचं राज्य, स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आदर करणारा राजा. जे भूमिहीन लोक होते, अल्पसंख्याक लोक होते, मग मुस्लिम असतील किंवा आमचे कोकणातले भंडारी, आगरी, कोळी यांच्याविषयी प्रचंड मोठा आदर या राजाने उभा केला, म्हणून कोकणामध्ये आरमार उभं राहिलं. शिवाजी महाराजांच्या राज्यानंतर जी पेशवाई आली त्यामध्ये आमच्यावर गुलामी आली आणि ही जी गुलामी आहे ही गुलामी उघड करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. आणि ही जी गुलामी अशा पद्धतीने उघड केलेली आहे की त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं
आणि बाबासाहेब आंबेडकरांचे समकालीन जे नेते होते, भंडारी समाजाचे सी.के. बोले असतील, आगरी समाजाचे नारायण नागू पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख नेते संस्थापक नारायण नागू पाटील, राजू कोरडे साहेब आज इथे आहेत. म्हणजे ते खरं म्हणजे त्यांच्या चळवळीचे मुंबईचे प्रतिनिधी आज आहेत तिथे, जे नारायण नागू पाटलांनी काम केलं. तर एवढं मोठं काम महात्मा फुल्यांच्या विचारांमुळे महाराष्ट्रात आणि देशात निर्माण झालं. हे जे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, त्यांची जयंती आपण साजरी करतोय. खरं म्हणजे ही सगळी जबाबदारी आम्हा ओबीसी बांधवांची होती, परंतु या बुद्धविहारामध्ये आपण सगळे आंबेडकरी आणि बौद्ध बांधवांनी ही जबाबदारी घेतलेली आहे की महात्मा ज्योतिबा फुले सांगणं हे महाराष्ट्रातल्या माळी, आगरी, कोळी, भंडाऱ्यांचं काम आहे. त्यांनी हे काम केलं पाहिजे, पण आपण हे काम करतात म्हणून आपल्यासाठी मी आपल्याला विनंती करेन, मला 2च हात आहेत, पण आपले 2-2 हात लावून जोरात टाळ्या वाजवूया, कारण हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि मी खरं म्हणजे महाराष्ट्राची माफी मागतो की ही जबाबदारी खरी ओबीसी बांधवांची आहे की महात्मा ज्योतिबा फुले हे कोण आहेत हे सांगणं आमची जबाबदारी आहे. म्हणून आज आपण इथे मला बोलवलं आणि सांगितलं त्या विषयावर बोला, हे आमच्या ओबीसी बांधवावर आपले उपकार आहेत, कारण ह्या संस्थेचे उपकार आहेत. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कोण हे खरं म्हणजे आंबेडकरी समाजाला चांगलं माहीत आहे, परंतु ओबीसी बांधवांना हे माहीत नसल्यामुळे ही सांगायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला अभिमानाने सांगेन की गौतम बुद्धांनी जे काम 2000 वर्षापूर्वी केलं आणि त्यांनी प्रश्न केला समाजाला की ही जी विषमता आहे त्या विषमतेचं कारण काय. बुद्धांनी अनेक प्रश्न विचारले, चार्वकांनी विचारले, महावीरांनी विचारले, आणि 2500 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये फार मोठी क्रांती झाली होती. तर त्यानंतरच्या काळात देशावर पुन्हा गुलामी आली. ही गुलामी दूर करण्याचं काम, गुलामी उघड करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपलं गुरु मानलेलं आहे. आणि त्या गुरूंमध्ये भगवान बुद्ध पण आहेत, कबीर पण आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले पण आहेत. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु का मानलं असेल, हा खरं म्हणजे अभ्यासाचा विषय आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना, भारतीय नागरिकांना प्रश्न पडला पाहिजे, एवढं मोठं संविधान लिहिणारा माणूस, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धांच्या एवढंच सन्मान महात्मा ज्योतिबा फुल्यांना का देत असतील, मग त्यांचं कार्य किती मोठं असेल. बरं, मी इथे अभिमानाने सांगेन, खरं म्हणजे आताचं जग आधुनिक आहे, आपण चांगले शर्ट पॅन्ट घालतो. मी मुद्दामून आमच्या समाजाची ओळख व्हावी, म्हणजे खास करून आगरी, कोळी, भंडारी या सागरपुत्रांची ओळख व्हावी म्हणून ही कोळी टोपी घालतो. कारण असं कोणी आता ओळख द्यायला तयार नाही की आमची कुठली जात आहे काय, कारण महाराष्ट्रात वातावरण वेगळं आहे. पण आमच्या लोकांना पण कळलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि महात्मा फुल्यांची जयंती ही साजरी करण्याची जबाबदारी आमची पण आहे. आम्ही पण कृतज्ञ असलो पाहिजे, कारण आमच्या जमिनीचा सातबारा निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कोकणातल्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे की ज्या काळामध्ये आम्ही फक्त शेतामध्ये लेबर होतो, जमीन कसत होतो, कसत्या जमिनीचा सातबारा आपल्या नावाने व्हावा अशी त्या काळची परिस्थिती नव्हती. कारण मनुस्मृतीची व्यवस्था अशी सांगत होती की शूद्रांना संपत्तीचा अधिकार देऊ नका. संपत्ती म्हणजे जमीन, पाणी, जंगल सगळी. कारण शूद्रांना जर संपत्तीचा अधिकार भेटला तर ते ब्राह्मणांना चॅलेंज करतील, आव्हान देतील, असं ब्राह्मणांचं म्हणणं होतं, उच्चवर्णीयांचं म्हणणं होतं. पेशवाई त्यांची होती, शिवाजी महाराजांचं राज्य बुडवलं होतं त्यांनी. आणि मग आम्हाला सातबारा मिळण्याचा कुठलाहीच मार्ग नसताना हा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध केला. आणि आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेबांच्या बरोबर कोकणामध्ये आगरी, कोळी, भंडारी हे भावाभावाप्रमाणे लढले. आणि खास करून अलिबागमध्ये चरी या गावामध्ये हा शेतकरी संप झाला. बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांनी जो संघर्ष उभा केला, पण कुठलाही संघर्ष उभा करताना माणसाच्या मनामध्ये तशा प्रकारचं वातावरण घडवावं लागतं. आज या बुद्धविहारामध्ये एवढं प्रसन्न वातावरण आहे, इथे आल्यानंतर एवढं मन प्रसन्न होतं की त्या प्रसन्नतेमुळे मला सुद्धा बाबा इथे व्यवस्थित बोलता येईल. नाहीतर एवढी गडबड असते, आवाज असतात की शांतपणे बोलायला वक्त्यांना जमत नाही. कालच मी रमाबाई नगरमध्ये एक कार्यक्रम केला, तर तिथे लग्नाची वरात निघाली होती. मग ते ढोल ताशामध्ये आपण काय बोलणार, पण तुमच्याकडचं वातावरण अत्यंत चांगलं आहे.
तर कोकणामध्ये हे जे आंदोलन झालं ते बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन करून आम्हाला जमिनीचा सातबारा दिला आणि त्याच्यामुळे आंबेडकर जयंतीसुद्धा ओबीसींच्या अनेक जातींनी स्वतंत्रपणे केली पाहिजे. अजून ती सुरुवात झालेली नाही, पण आपल्या बुद्धविहाराच्या या भाषणामध्ये मी हा संदेश केवळ आपल्या लोकांना देत नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी लोकांना देतोय की तुम्हाला जमिनीचा सातबारा, तुम्हाला घराचं जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड अधिकाराने देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु महात्मा ज्योतिबा फुल्यांना मानलेलं आहे. तर म्हणजे हाच प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे. आणि मी अभिमानाने सांगेन, जसं नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांशी मैत्री करून हे आंदोलन जिंकलं, कुळ कायदा केला, खोतीची लढाई, खोत म्हणजे जमीनदार लोक, त्यांच्या विरुद्धची लढाई ती जिंकली. आणि ही जिंकत असताना हे जे नारायण नागू पाटील आहेत यांचं चरित्र आता उपलब्ध आहे. म्हणजे आमचे राजू कोरडे साहेब ज्या शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व करतात, त्या नारायण नागू पाटलांनी त्या काळात कृषीवल नावाचं वृत्तपत्र सुरू केलं, ही गुलामी नष्ट व्हावी लोकांची, शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हावं. त्यांचं चरित्र आज उपलब्ध आहे नारायण नागू पाटलांचं. आणि आपण विनंती करू कोरडे साहेबांना की हे चरित्र नव्याने आलं पाहिजे, खास करून मुंबईसाठी आलं पाहिजे. तर नारायण नागू पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचे नेते दत्ता पाटलांनी सुद्धा गुरु म्हटलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांना, बाबासाहेबांना म्हटलेलं आहे. त्यानंतर दिबा पाटील साहेब ज्यांचं नाव आज विमानतळात गाजते त्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु म्हटलेलं आहे. आता महाराष्ट्रात अशी पद्धत आहे, गुरु म्हणजे कोण, म्हणजे माझ्या सगळ्या बहिणींची माफी मागून मी सांगतो, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात हा विषय कशा पद्धतीने आला. आत्ता 1 महिन्यापूर्वी रुपालाताई चाकणकर त्यांनी म्हटलं की खरात बाबा हे माझे गुरु आहेत. म्हणजे गुरु हा शब्द बदनाम व्हावा एवढी भयानक स्थिती आज महाराष्ट्राची आली. आणि म्हणून हे जे आताचं जी जयंती आहे ती काही इतिहासावरच फक्त चालणार नाही, तर वर्तमान लोकांना गुरु म्हणजे कोण असतो आणि गुरु कसा असतो याची ओळख महाराष्ट्राला करून देण्यामध्ये जे प्रबोधनकार आहेत किंवा आमचे पत्रकार बांधव सुद्धा कमी पडलेले आहेत. कारण का, जर महाराष्ट्राचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले आहेत हे आम्ही आताच्या महिलांपर्यंत नेलं नाही तर त्याचा दुष्परिणाम काय होतो हे आम्ही बघतोय. म्हणजे साधासा विनयभंग जरी झाला तरी दंगली पेटतात. आता बघा ते लव जिहादवरून किती भांडणं चालू आहेत, किती घरं पाडली जात आहेत, धडाधड JCB मशीन लावून त्यांना कारण लागतं. आणि एवढं मोठं कांड घडलं आणि महाराष्ट्राची महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या खरात बाबाला गुरु म्हणते, हा सगळ्या विचारवंतांचा, सगळ्या पुरोगामी लोकांचा अपमान आहे आणि ते सत्य आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हे आता सांगितले पाहिजेत. आणि म्हणून इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांना मी धन्यवाद देईन की आपण चांगल्या संख्येने, खरं म्हणजे मी काय असा मोठा प्रवचनकार नाही, जशी प्रवचनकारांची जी नावं आहेत, प्रतिष्ठा आहे त्याच्यापैकी आपण नाही. आणि आपल्याला माहीत आहे की कोळी, आगरी, भंडारी हा माणूस जर भाषण करायला लागला तर लोक बोलतील तुम्ही काय आम्हाला शिकवणार. कारण कोण शिकवू शकतो, ब्राह्मण असेल तो कोणाचा गुरु होऊ शकतो, पण शूद्र आणि अतिशूद्र कोणाचे गुरु नाही. आमच्या घरी आम्हाला शिकवलं कोणानी, आईने माझ्या, म्हणजे महिलांनी शिकवलं. पण महिलेला कोणी गुरु म्हणून सन्मान कोणी देत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कोण असा प्रश्न महाराष्ट्रात आला, पण जिजाऊ ह्या गुरु आहेत याला कोणी मान्यता दिली नाही. नाही, ते गुरु दादोजी कोंडे म्हणून. पण सगळ्यांना माहीत आहे शब्द बोलायला काय खायचं काय खायचं नाही, कारण आपली मुलं लहानपणीच माती खायला सुरुवात करतात नॅचरली. मोठेपणी खातात ते वेगळी, पण लहानपणी खातात तेव्हा आई मारते, हे खायचं नाही, माती नाही खायची, मातीतलं पिकलेलं धान्य खायचं असतं, हे आईच शिकवते, बाकी कुठला गुरु शिकवत नाही. पण आईला गुरु म्हणून सन्मान देण्याची पद्धत या देशामध्ये नव्हती. त्याचं कारण आहे, तर या देशातल्या उच्चवर्णीय ब्राह्मणांनी सांगितलं की स्त्री कुणाचा गुरु होऊ शकत नाही, स्त्रिया ह्या गुलामच असतात, अशा प्रकारची मनुस्मृतीच लिहिली. आणि ह्या मनुस्मृतीच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पहिल्यांदा आवाज उठवलेला आहे. आता सगळ्यांना वाटतं की बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांचे लोक हे धर्माचे शत्रू आहेत अशी प्रतिमा केली गेली. परंतु त्यांनी धर्माची चोरी उघड केली. ज्या आईने आम्हाला जन्म दिला, ज्या आईने आम्हाला बोलायला शिकवलं, ज्या आईने आम्हाला चालायला शिकवलं, ती खरी गुरु आहे, प्रत्येकाचा गुरु आहे. मग तिला गुरु का नाही म्हणायचं. निसर्गाच्या विरोधी तत्वज्ञान या मनुस्मृतीमध्ये मांडलं गेलं आणि त्याला विरोध महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान नेतृत्वानं, जागतिक दर्जाच्या विचारवंतानं
महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलं, याचा अर्थ महाराष्ट्राला समजावून सांगणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच माळी समाजात जन्मलेले हे जे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, यांनी जे संशोधन केलं ते संशोधन एका अर्थाने उघड करणं गरजेचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लक्षात आलं की त्यांनी शब्द वापरला आहे की आमच्यावर गुलामी लादताना पहिल्यांदा गुलाम केलं गेलं स्त्रियांना, म्हणजे स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र, म्हणजे स्त्रिया, ओबीसी, SC ST, म्हणजे अतिशूद्र आणि ओबीसी यांच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा गुलाम महिलांना केलेला आहे. आणि म्हणून आजही महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर ज्या कोणी प्रमुख स्त्रिया आहेत नेतृत्व करणाऱ्या, त्यांची गुलामी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे ते का गुलाम आहेत, त्यांचे गुरु चुकलेत आणि म्हणून त्या गुलाम आहेत. आणि म्हणून बुद्धविहारात बसलेल्या महिलांसाठी आमच्या पुरुषांनी जोरात टाळ्या वाजवाव्यात की आपल्या महिला त्या गुलामीतून मुक्त झालेल्या आहेत, म्हणून त्या इथे बसल्या. माझ्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. त्या घरात बसलेल्या महिलांना कळलं पाहिजे की बुद्धविहारात बसणं म्हणजे काय, मुक्तीच्या मार्गावर आम्ही आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मुक्ती सांगितली. मुक्ती कोण पथे नावाचा त्यांचा मोठा ग्रंथ आहे. आमचे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे खूप मोठे नेते आदरणीय दत्ता पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते. आणि हे नारायण नागूंचे चिरंजीव. दत्ता पाटलांची ओळख अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटलांच्या घरी जायचे, त्यांच्याकडे जेवायचे, भात मासे खायचे, बोंबील जिताडी खायचे. मुद्दाम सांगतो, कारण धर्म किंवा मंदिर आलं की तिथे लगेच मासे खाणं म्हणजे अपवित्र गोष्ट आहे, अशा प्रकारचं वातावरणच करतात. मग मासे खाणारा प्रवचन पण देऊ शकत नाही, राजाराम पाटील भाषणच करू शकणार नाही, कारण मासे खाणारा माणूस, मासे मारणारा माणूस. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घरी 20-25 दिवस वेळ घालवला, अभ्यास केला, संविधानाचा काही अभ्यास त्यांनी केला असं ते आमचे सगळे आताचे लोक सांगतात, जयंतभाई सांगतात. तर ते बाबासाहेब आंबेडकर मासे खायचे, त्यांच्याकडे जायचे आणि तिथे राहून त्यांनी संविधानाचा काही भाग लिहिला. त्या बाबासाहेब आंबेडकरांची ही रायगड जिल्ह्यातली मैत्री, मला वाटतं आमचे अध्यक्ष साहेब कोकणातलेच आहेत, तर कोकणातली आंदोलनं सगळ्यांना माहीत आहे. तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा हा जो विषय आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जी गोष्ट उघड केली, त्यांनी सांगितलं की स्त्रियांना गुलाम करण्याचं काम ह्या धर्माने केलं. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सगळ्यांना माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अत्यंत चिकित्सक आहे, धर्मचिकित्सक आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या धर्मामध्ये आमच्या महिलांची गुलामगिरी असेल, आमच्या आया बहिणींची गुलामगिरी असेल तर असा मनुस्मृती ग्रंथ आम्ही जाळून टाकेल. आणि त्यांनी धर्मसुद्धा सोडला आणि धर्मांतर केलं. पण याची पार्श्वभूमी महाराष्ट्रात तयार करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेलं आहे. आणि आज दादांनी सांगितलं, म्हणजे त्यांचा एवढा आत्मविश्वास होता. मी त्यांना विचारलं कुठल्या विषयावर बोलू, त्यांनी सांगितलं की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यांवर बोला. मनाचा किती मोठापणा असेल. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना सर्वश्रेष्ठ मानतो, पित्या समान मानतो. आणि आता महापुरुष जातीत विभागले लोकांनी. महात्मा ज्योतिबा फुले हे माळी समाजातले आहेत, म्हणजे ओबीसीचे नेते. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या आंबेडकरी समाजातले आहेत, मग आम्ही त्यांची जयंती का करावी असा पण प्रश्न काय विचारतात. परंतु सगळ्याच महापुरुषांची, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, या सगळ्यांची संयुक्त जयंती करण्याचा मनाचा मोठेपणा आंबेडकरी चळवळीकडे आहे. आणि म्हणून मी आपलं मनापासून कौतुक करतो, आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हे करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी गुलामगिरी उघड केली म्हणजे काय, तर आजही मी आज भाषण करतोय, आजही महाराष्ट्र हा गुलामीत जगतोय. आम्ही त्या अर्थाने स्वतंत्र झालेलो नाही. निवडून आले लोक, राजकीय पक्षांचं सरकार आलं म्हणजे गुलामी संपली का, तर राजकीय सत्तेमध्ये सुद्धा आज आम्ही गुलाम आहोत. आमची सत्ता आज नाही, हे सत्य आहे. पण जे गुलाम आहेत त्यांना माहीत नाही, त्यांना वाटतं काय नाही आमचं सरकार आलंय, आम्ही आता कुठे गुलाम आहोत. पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर आम्ही गुलाम आहोत. आणि दुसरी गुलामगिरी आहे सामाजिक गुलामगिरी, राजकीय गुलामगिरी आहे, धार्मिक गुलामीमध्ये सुद्धा आम्ही आहोत. आणि म्हणून हा जो महाराष्ट्राला प्रश्न आला की खरात बाबा हा महाराष्ट्राचा गुरु होऊ शकतो का, अनेक नेत्यांची नावं त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो त्यांच्यासोबत आलेत. असे फोटो जर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सोबत जरी प्रसिद्ध झाले जयंतीमध्ये तर तो अभिमानाचा विषय आहे. पण खरात हा काय महाराष्ट्राचा काय कोणाचाही गुरु होऊ शकत नाही. आणि म्हणून यांची मी तुलना केली.
की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पहिलं जे काम केलेलं आहे ते पहिलं काम त्यांनी सांगितलं की भारतामध्ये सुद्धा गुलामी आहे आणि त्या गुलामीची तुलना त्यांनी अमेरिकेतल्या गुलामीशी केली. तिकडे पण गुलामगिरी होती, तिकडे लोकांना गुलाम केलं जात होतं, साखळ दंडाने बांधलं जायचं आणि चापकाचे फटके मारून लोकांकडून काम केलं जायचं. परंतु भारतातली गुलामगिरी अतिशय सुंदर आहे. म्हणजे कुठला तरी अभंग आहे ना की सोन्याचा पिंजरा, म्हणजे सोडी सोन्याचा आकाशी झेप घेरे, सोडी सोन्याचा सोन्यापेक्षा भयानक असा पिंजरा आपल्याकडे आहे. हे आम्ही डोळ्यांनी पाहिलंय की कुठला चाबूक नाही, कुठलाही साखळदंड नाही, तरी अनेक लोक अशा बुवा बापांच्या नादाला लागून गुलाम झालेले आहेत की ते नतमस्तक होत आहेत. आता जर विचारलं तर ते कारण सांगू शकत नाही. मग ही गुलामगिरी कुठली आहे? तर ही धार्मिक गुलामगिरी आहे की पवित्र ठिकाणी महिलांनी जाऊ नये. जे काही मंदिरं अशी आहेत त्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही. म्हणजे आमच्याकडे एक नवी मुंबईत असं मंदिर आहे, दत्त मंदिर, की दत्ताचा जन्म होत असताना महिलांनी जायचं नाही. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कुठल्याही प्राण्याचा जन्म हा आईच्याच पोटी होतो. मग आई अपवित्र कशी काय? आई पवित्र आहे. पण अशा प्रकारचा धर्म इथं सांगितला गेला की महिला हे अपवित्र आहेत आणि त्यांनी तिथे जायचं नाही. आणि मग विधवा महिला असेल तर आणखी वाईट, ती समोरून आली पाणी घेऊन तरी काय तुम्हाला अपशकुन घडेल, अशा प्रकारचा धर्म आपल्याकडे सांगितला गेला. पण मी अभिमानाने सांगेन, जसं या देशामध्ये मनुस्मृतीचा परिणाम दिसतो तसं काही चांगले परिणाम भगवान बुद्धाच्या कामामुळे आपल्याकडे पाहायला मिळतात. हा जो कोकण आहे, म्हणजे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, हा जो भाग आहे त्याला अपरांत प्रदेश असं इतिहासात नाव आहे. आणि मी आमच्या सगळ्या महिलांना सांगेन की या भागामध्ये लग्नामध्ये हुंडा न घेण्याची पद्धत आहे. आता मुंबईमध्ये सुद्धा कोण हुंडा मागू शकत नाही. म्हणजे मुंबईच्या मुलीकडे कुठला माणूस हुंडा मागू शकत नाही, कारण ती मुलगी सांगेल हुंडा बिंडा काय नाही, करायचं असेल तर कर लग्न. इथली मुलगी बंडखोर आहे आणि ही पद्धत मनुस्मृतीच्या विरोधातली पद्धत आहे. आणि तुम्हाला सांगतो की बाबा विधवा महिला सुद्धा इकडे लग्न लावण्याचं काम आमच्याकडे खास करून आगरी कोळी समाजात करतात. तिला धवलारीण असा शब्द आहे. आता बौद्ध बांधवांमध्ये बौद्धाचार्य महिला असतात, ही आधुनिक पद्धत आहे. मला हे सांगायचं कारण असं आहे की महिलांना सगळ्या प्रकारचे अधिकार मनुस्मृतीच्या धर्माने नाकारले होते आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हे उघड केलं की ज्या घरातली महिला कुठल्याही अर्थाने, धार्मिक अर्थाने, सामाजिक अर्थाने गुलाम असेल तर तो देश स्वतंत्र कसा होईल किंवा तो समाज स्वतंत्र कसा होईल. आणि म्हणून अमेरिकेमधली गुलामी आहे ती गुलामगिरी जशी शारीरिक आहे तशी आमची गुलामगिरी मानसिक आहे. आणि म्हणून मनाचं स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमचं मन स्वतंत्र असलं पाहिजे. परंतु भारतीयांच्या मनावर अशा प्रकारच्या गुलामीचा प्रचंड मोठा परिणाम आपल्याला दिसतो. आणि हा 2026 मधली गोष्ट मी बोलतो. आज महात्मा फुले नाहीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत, पण आम्ही प्रगती केलेली नाही तर आम्ही अधोगतीकडे गेलेलो आहे. भगवान बुद्धाच्या या बुद्ध विहारामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे. लोक तुलना करताना असं करतात की समजा आम्ही आगरी कोळी लोक गणपतीची पूजा करतो, आम्हाला जनरली वाटतं की आमचा गणपती आणि तुमचा भगवान बुद्ध दोन्ही सारखे आहेत, दोन्हीकडे अगरबत्त्या लागलेल्या आहेत, दोन्हीकडे वातावरण प्रसन्न आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा फरक हा विचारांचा आहे. आणि तो विचारांचा फरक आहे की भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं स्त्री आणि पुरुष ही माणसं आहेत, त्या दोघांमध्ये भेद करता येणार नाही. आणि म्हणून स्वतंत्र भिक्खुनी संघाची मागणी महाप्रजापतींनी केली आणि त्यांना ती मागणी बुद्धांनी मान्य केली की हो, तुम्हाला सुद्धा याच जीवनामध्ये मुक्तीचा अधिकार आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की याच पद्धतीनं स्त्रियांकडे धार्मिक अधिकार सगळ्या जगात कुठल्याच धर्मात नव्हते. सगळ्या धर्मांची स्थापना ही पुरुषांनी केली, पण भगवान बुद्धांनी सांगितलं की धार्मिक अधिकार महिलांना असले पाहिजेत. हे अधिकार त्या समतेची चळवळ थांबल्यामुळे गेले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हे उघड केलं की भारतामध्ये सुद्धा गुलामगिरी आहे. भले ती साखळदंडांची नसेल, पण मनाची गुलामगिरी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि ही गुलामगिरी आम्हाला आता जाणवते. आणि म्हणून वंशभेदावर आधारित अमेरिकेतली गुलामगिरी होती, पण धर्मावर आधारित, देवावर आधारित आमच्याकडे गुलामगिरी होती. आणि ही गुलामगिरी किती मोठी आहे. आम्हाला जन्म देतात महिला, आमची आई आम्हाला जन्म देते, सांभाळ मावशी करते, बहीण करते. या 50% महिला जर गुलाम असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी मुलं गुलामच असणार.
आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्याबद्दल अनेक विद्वान म्हणतात की छत्रपतींची प्रेरणा ही स्त्रींच्या इच्छेने हे राज्य झालं, म्हणजे कोणाच्या देवाच्या. पण छत्रपती शिवाजी महाराज मान्य करतात की मी माझ्या आईच्या इच्छेने हे राज्य केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळी आईला सती जायचं वेळ येते, म्हणजे वडील त्यांचे वारतात शहाजीराजे, तेव्हा आई म्हणते की मी सती जाते. त्या काळची पद्धत होती. त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी की आई तुझ्यासाठी हे स्वराज्य स्थापन केले, तू नसशील तर स्वराज्याचा अर्थ काय. आणि महाराजांनी सिद्ध केलं की देवापेक्षा जास्त मान ते आईला द्यायचे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेचं राज्य कुठलं असेल तर त्याला स्वराज्य म्हणतात. आणि ही जी संसाराची दोन चाकं चांगली चालली तर काय होतं ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आम्ही पाहिलं. आणि म्हणून शिवाजी महाराजांची राजधानी कोकणात आहे, म्हणजेच रायगडावर आहे. आणि कोकण हे स्वतंत्र आहे, महिलांच्या दृष्टीने स्वतंत्र आहे. इथल्या महिला बंडखोर आहेत, तिथल्या महिला गुलाम नाहीत कोणाच्या. आणि म्हणून हेच उदाहरण आपण आता इराणच्या युद्धात पाहिलं. म्हणजे अमेरिकेला वाटलं की सगळ्यात हुशार, इस्रायलला पण वाटलं सगळ्यात हुशार आम्ही, कोणाचं पण आम्ही कॅमेऱ्यातून बघू शकतो, कुठे पण जाऊ शकतो. पण इराणने सिद्ध केलं की तुमच्यापेक्षा वरचढ आम्ही आहोत. त्या इराणच्या बद्दल आपल्या देशात अशी प्रतिमा केली गेली की त्यांच्या महिला बुरखा घालतात म्हणून हे मागासलेले आहेत. पण तिथल्या सगळ्यात जास्त महिला ह्या रस्त्यावर म्हणजे टॅक्सी चालवतात, उद्योग व्यवसायामध्ये आहेत, PhD केलेले आहेत. पण ही गोष्ट जगाला कधी कळली जेव्हा युद्धामध्ये अमेरिकेच्या वरचढ इराण झालं. म्हणजे ते खऱ्या अर्थाने विज्ञानवादी आहेत, पण मुस्लिम म्हटले की अडाणी, मागासलेले, अशा प्रकारची प्रतिमा केली गेली. याच पद्धतीनं भारत हा गुलाम आहे की स्वतंत्र आहे हे आम्ही सार्वजनिक जीवनातून सांगत असतो. आणि हेच सिद्ध झालं की या बुवा बापूंना मानणाऱ्या महिला कशा प्रकारची गुलामी करतात. अत्यंत म्हणजे वाईट गोष्ट आहे की आपली मुलं, तरुण मुलं यांच्यासमोर ही सहन न होणारी कल्पना आहे. आणि म्हणूनच भारतातली जी गुलामगिरी आहे ती भारतातली गुलामगिरी ही धार्मिक आहे, सामाजिक आहे. आणि म्हणूनच ही जी गुलामगिरी आहे ही गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी एका शब्दात व्यक्त केली की या देशामध्ये मनुस्मृतीने स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना गुलाम केले. आता स्त्रिया या 50% आहेत, एकूण लोकसंख्येच्या 50% आहेत. ज्यांची आई गुलाम असेल तो गुलाम होणार. आणि म्हणूनच उरलेले लोक पुरुष आहेत, त्यामध्ये 50% OBC लोक आहेत, हे शूद्र, त्यांना अशूद्र म्हटलेलं आहे. आणि SC ST आहेत, ते अतिशूद्र आहेत, यांना सुद्धा गुलाम केलेला आहे. परंतु शूद्र म्हटलं की आमच्या OBC लोकांना सांगितलं, आगरी कोळ्यांना की तुम्ही शूद्र आहात. तेवढं आम्ही शूद्र नाही, आम्ही शूद्र वगैरे नाही, आम्ही मागासलेले नाही, अशा प्रकारचा गैरसमज त्याच्यामध्ये आहे. पण महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः माळी आहेत, OBC आहेत. त्यांनी मान्य केलं की होय आम्ही शूद्र गुलाम आहोत. त्यांनी सिद्ध केलं. आणि ज्या वरातीतून महात्मा ज्योतिबा फुल्यांना बाहेर काढलं ब्राह्मणांनी, की ब्राह्मणांच्या वरातीमध्ये शूद्राचं काय काम, ते बाहेर काढल्यानंतर त्यांच्या अपमानाबद्दल त्यांना प्रश्न पडला की मी चांगला शिकलेला आहे, मी इंग्रजी बोलतो, माझे कपडे चांगले आहेत. त्या काळात महात्मा ज्योतिबा फुल्यांचे कपडे पाहिलेत तर 1 नंबरचे कपडे होते. आणि टाटा बिर्ला बरोबर स्पर्धा करेल एवढी त्यांची श्रीमंती होती. बिल्डर होते ते, टाटापेक्षा मोठं त्यांचं अकाउंट होतं. हे आता यूट्यूबवर सगळ्यांना पाहायला मिळतं. तरीसुद्धा त्यांना बाहेर काढलं. बऱ्याच लोकांना वाटतं काय अस्वच्छ माणूस असेल, कपडे फाटके असतील तर त्यांना बाहेर काढतात. पण असं नाही. तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी या देशामध्ये आजही शूद्रांना, अतिशूद्रांना मोक्याच्या जागा मिळत नाही. म्हणजे मुख्यमंत्री व्हायचा वेळ असेल तर मुख्यमंत्री हा ब्राह्मणच पाहिजे किंवा क्षत्रिय पाहिजे. हां, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळावर द्यावं असा संघर्ष आमच्याकडे झाला. आणि आमच्या समाजाचे जे आमदार आहेत, आजी माजी शिवसेनेचे, ते सगळे बोलले की आपण सन्मान्य उद्धवजींना जाऊन भेटूया, की त्यांना विनंती करू की तुम्ही हे नाव देऊन टाका. कारण तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या असं सन्मान्य एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री यांनी सांगितलं होतं. तर आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि मातोश्रीवर, आणि त्यांना सांगितलं की उद्धवजी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, पण आता दिबा पाटलांच्या नावाचा प्रश्न आहे. आणि दिबा पाटील यांनी आम्हाला 12.5% पुनर्वसन योजना देऊन पनवेल उरणमधल्या संघर्षात वाचवलेला आहे आणि आम्हाला सुखी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आमचे ते पितामह आहेत, OBCचे नेते आहेत, तुम्ही त्यांचं नाव देऊन टाका. तर त्यावेळी मी त्यांना सांगितलं की सुरुवातीची शिवसेना ही आगरी, कोळी, माळी, भंडारी, OBCनी उभी केली. एकमेकांचे कोथळे काढले, भांडणामध्ये मारामारी झाल्या, ती उभी केली. पण आमच्या वाटेला कधी मुख्यमंत्रीपद नाही आलं, कधी महसूल मंत्रीपद नाही आलं, कधी गृहमंत्रीपद नाही आलं. आता आमची एकच मागणी आहे, ते आम्हाला नको, दिबा पाटलांचं नाव विमानतळावर द्या.
आणि कोरडे साहेब मी सांगतो, उद्धवजींनी आम्हाला सांगितलं की होय, मी माझ्या वडिलांचं नाव मागे घेतो बाळासाहेब ठाकरेंचं आणि तिथे दिबा पाटलांचं नाव द्यायचा ठराव घेतो. तो शेवटचा दिवस होतो आणि त्यांनी नाव दिलं. पण हा जो संघर्ष आहे प्रत्येक राजकीय पक्षात आहे, प्रत्येक ठिकाणी आहे की महत्वाची पदं आम्हाला दिली जात नाहीत. म्हणजे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी पण झाले. मनोहर जोशी तर माधुकरी मागत होते पनवेलमध्ये, पण ते मुख्यमंत्री झाले. मग आमचे लोक खूप होते, लीलाधर टाके होते, गणेश नाईक होते, पण ते कधी मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. या लोकांना सुद्धा आपल्या गुलामीचा अर्थ आजही कळत नाही. सर्व शक्तिमान आहेत, पैसा आहे, सगळं आहे, वैभव आहे, पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्ही उच्च जातीत जन्म घेतला पाहिजे. अशी अलिखित अशी एक घटना आहे, तिचं नाव आहे मनुस्मृती. आणि म्हणून ही मनुस्मृती उघड करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. जर महात्मा ज्योतिबा फुल्यांना आम्ही गुरु मानलं, खास करून मी महिलांना सांगतो, तर आम्हाला या आताच्या जीवनातून खऱ्या अर्थाने मुक्ती मिळू शकते. आजही आम्ही त्या अर्थाने गुलाम आहोत. आज मुक्तीचा विषय म्हटला की बाबा आसाराम बापूंचं प्रवचन असेल किंवा कुठल्या महाराजांचं प्रवचन असेल, तिथे मुक्ती मिळते. इथे कुठे मुक्ती मिळते? म्हणजे आज याला मान्यता नाही. बुद्ध विहारातल्या या प्रवचनाला काही मान्यता नाही, पण त्या महाराजांना मान्यता आहे. आणि नंतर महाराजांची सगळी पोलखोल होते, त्यांनी काय काय केलंय हे बाहेर येतं आणि मग लोकांना कळतं की अरे हे तर फसवणूक करत होता. पण आपण किती ओरडून आणि प्रामाणिकपणे सांगितले तरी लोकांचा विश्वास बसत नाही. म्हणून अशा प्रकारचं वातावरण जिथे असेल त्याचा प्रभाव पडतो. म्हणजे तुम्ही जे बुद्धविहारामध्ये इतकी स्वच्छता आणि वातावरण ठेवलंय आणि एवढी प्रकाश योजना आहे की याचा परिणाम चांगला होणार, मला विश्वास आहे. आपलं आजचं जे भाषण आहे हे महाराष्ट्रात व्हायरल होणार. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की आजच्या आमच्या राजकीय नेत्यांची गुलामगिरी ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी अगोदर सांगितली होती. या देशात आणि महाराष्ट्रात तुम्हाला मुख्यमंत्रीपद लोकसंख्या असून भेटणार नाही. 52% लोकसंख्या देशात ओबीसीची आहे आणि तरी सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एखादी स्त्री होऊ शकत नाही, ओबीसी होऊ शकत नाही, मराठा आणि ब्राह्मणच होतो. हा काय प्रकार आहे? याचं कारण आहे आमच्याकडे मनुस्मृतीचं राज्य आहे आणि मनुस्मृती ही आमच्या गुलामीची घटना आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात रायगडच्या पायथ्याशी ती जाळून टाकली. आणि या आंदोलनामध्ये कदाचित आपल्यांचे सगळ्यांचे पूर्वज तिथे असणार, पण महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे, बाबासाहेबांनी जी मनुस्मृती जाळली ती गोष्ट त्यांच्या गुरुनी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी अगोदर सांगितली होती. भारताच्या गुलामीचा मार्ग म्हणजे स्त्रियांना मुक्त करणं. म्हणजे भारताला गुलामीतून मुक्त करायचं असेल तर स्त्रियांना अधिकार द्या असं महात्मा फुले सांगतात. आणि आपला धर्म उलट सांगतो की पवित्र ठिकाणी स्त्रियांनी जायचं नाही, त्यांना दूर ठेवायचं, गाभाऱ्यापासून दूर ठेवायचं, असं आपला धर्म सांगतो. पण सत्य हे आहे की हा विचार जरी आज देशाला न पटणारा असला तरी सत्य विचार आहे की महिलांना अधिकार दिल्याशिवाय आम्ही आमच्या गुलामीतून मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ब्राह्मणांनी लादलेल्या गुलामीत आजही आम्ही जगतोय आज ब्राह्मणांनी लादलेल्या गुलामगिरीमध्ये. आणि आपल्याला त्याची सवय आहे. आजचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला अतिशय चांगली सजावट खर्च केलेला आहे. पण महात्मा ज्योतिबा फुल्यांना आम्ही गुरु मानलं पाहिजे असं किती ओबीसींना वाटतंय? त्या कार्यक्रमाला आम्ही देणगी दिली पाहिजे. मी आज जाहीरपणे या माईकवरून सांगतो, कारण ही सभा फक्त आपले लोक दिसतात एवढ्यांची नाही. ही सभा मीडियामुळे संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी नेत्यांना विनंती आहे, अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे. या देशाला गुलामीतून मुक्त करणारा महापुरुष म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले. दादा आपल्याला अभिमानाने सांगेन की जिथे आता व्हीटी स्टेशन आहे तिथे पूर्वी मांडवी कोळीवाडा होता. त्या मांडवी कोळीवाड्यामध्ये आगरी कोळी भंडारी लोकांनी मुंबईच्या महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. लोकांनी दिलेली पदवी आहे, स्वयंघोषित नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वयंघोषित नाही तर लोकांनी दिली, आम्ही दिली, आगरी कोळी भंडारीने दिली. कुठे माहिती आहे लोकांना, कुठे माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले या आमच्या पूर्वजांनी त्यांना ती पदवी दिली. त्यावेळी ते लोक किती हुशार असतील, विचारवंत असतील. आज या बुद्धविहारामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी होते. आम्ही सुद्धा नवी मुंबईत आमचे माळी समाजाचे सगळे लोक आहेत त्यांना घेऊन आज जयंती करतो. पण मी सांगितलं आज मी तिकडे जातो कारण खरा मनाचा मोठेपणा आहे की आमच्या बौद्ध बांधवांनी, आंबेडकरी भावांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती साजरी करणं यामध्ये मनाचा मोठेपणा आहे, मनाची विशालता. आणि म्हणूनच या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्याला हे सांगतो
की अनेक लोकांना असं वाटतं की बाबा आता जुन्या गोष्टी काढू नका, आता ब्राह्मणांना कशाला बोलता, म्हणजे ब्राह्मणाला दोष का देता. मला सुद्धा काही ब्राह्मणांचे फोन आले. आज मी एक फेसबुकला कमेंट केली होती की कमेंट अशी होती की मुंबई महापालिकेमध्ये सफाई काम करायला कुठलाही ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय आणि वैश्य यायला तयार नाही. आणि दुसरीकडे काय म्हणतात, आम्ही नॅशनलिस्ट आहोत, आम्ही खरे राष्ट्रवादी आहोत, तुमचं देशावर जास्त प्रेम आहे. मग देशावर जास्त प्रेम आहे, मग ते सफाईचं काम मुंबई महापालिकेत तुम्ही का करत नाही. सफाई कामगार शूद्र अतिशूद्रच का, अप्पर कास्ट का नाही. मग एका ब्राह्मणाने, कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने कमेंट केले माझ्या इथे की पाटील साहेब, मला आता 45,000 पगार आहे, याच्यापेक्षा जास्त पगार जर सफाई कामगार म्हणून मिळत असेल तर मी काम करायला तयार आहे, कुठलं, सफाईचं. पण त्यांना 1 लाख जरी दिला तरी सफाईचं काम करणार नाहीत. ब्राह्मणाचं हे वैशिष्ट्य आहे, कारण त्यांना मार्ग खूप आहेत. सत्यनारायणाची पूजा सांगितली, 100 घरात सांगितली तरी एका पूजेला 1,000-5,000 रुपये मिळतात. मग त्यांना सफाई कामाची गरज काय. धर्माने त्यांची व्यवस्था केली, देवळे त्यांच्याकडे आहेत. 1.5 लाख एकर जमीन, जगन्नाथपुरी नावाच्या मंदिराची जमीन 1.5 लाख एकर आहे. त्याचा 7-12 त्या मंदिराच्या नावावर आहे. अहो, देव काय खातो, वरण भात तरी खातो का, वास तरी घेतो का, त्याला नाक तरी आहे का, नाही. पण देवाच्या नावाने 1-1 लाख एकर जमीन, हजारो किलोंचं सोनं देवाकडे आहे. आणि हे ट्रस्ट कोणाच्या ताब्यात आहेत, ह्या लोकांच्या. मग कशाला सफाई कामगार काम करतील. धर्माने त्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणूनच ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणवादाला, म्हणजे धर्माच्या याला आव्हान दिलं आणि सांगितलं, तुम्ही देवाच्या नावाने लोकांची फसवणूक करता, तुम्ही देवाच्या नावाने पैसे जमा करता आणि मंदिरं सगळी तुमच्याकडे आहेत. आणि धर्म म्हणून जे दान आमचे लोक करतात, म्हणजे मुलगा जन्माला आला की त्याचं नाव ठेवायला पैसे, 5वीला पैसे, त्याच्या वाढदिवसाला पैसे, त्याच्या लग्नाला पैसे, त्याच्या मैताला पण पैसे, त्याच्या पिंडाला पण पैसे, एवढ्या प्रकारची व्यवस्था ह्या लोकांनी केलेली आहे. आणि असं तत्वज्ञान निर्माण केलं की तुमचे वडील वारल्यानंतर, आकाशात गेल्यानंतर त्यांना ऊन लागू नये स्वर्गामध्ये, कोणाला, आपल्या आजोबांना किंवा वडिलांना, म्हणून तुम्ही छत्री दान करा. छत्री त्या भटजीला दान केली जाते. ती छत्री काय आकाशात जाते का. तो छत्री, त्याला दिलेली गाय, त्याला दान केलेला पलंग, चपला, याचा लगेच लिलाव करतो बाजूला. मग मुलं पण आपली भारी अशी आहेत की बाप मेल्यानंतर मिठाई वाटतील, पलंग दान करतील, चपला दान करतील, पण जिवंत बाबाला म्हणणार नाहीत की बाबा तुम्ही जिवंत आहे, ते तुम्हाला बाटाची चप्पल आणली, जेवायला चांगलं देतोय, मिठाई देतोय, जिवंतपणे तो काही बोलत नाही. ह्या सगळ्या चुका आमच्या आहेत. आणि म्हणून हे जे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, यांनी खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनाची चिकित्सा केली. आणि हे माझं भाषण जर इंग्रजीमध्ये असतं तर जगाने बघितलं असतं आणि जग हसलं असतं. म्हणजे ही खरात फाईल आहे ना, की एप्स्टीन फाईलपेक्षा भयानक आहे. पण ती जगात जायचं मीडिया आमच्याकडे नाही. आणि तो असता तर जगातल्या लोकांनी टिंगल केली असती. इतकं भयानक वास्तव आपल्या देशामध्ये आहे. आणि म्हणून हे उघड करण्याचं काम खरं म्हणजे वक्त्यांचं आहे. त्याच्यावर कोणी विधानसभेत त्याच्यावर चर्चा नाही. दुसरं कोणी काय एखाद्याच्या चापट मारले असते, ते लगेच अरेस्ट झाले असते. आज थोडी जरी दंगल झाली तर लगेच बुलडोजर कारवाई होते, त्यांची घरं तोडली जातात. नाही, हे गुन्हेगार आहे, त्यांची घरं तोडून टाका. एवढ्या फास्ट निकाल. मग त्या खराचं घर का नाही तोडत, त्याचा फार्म हाऊस का नाही तोडत, तो पण आरोपी आहे. पण त्या आरोपीसोबत अनेक लोकांचे मैत्रीचे संबंध आहेत. आणि ही मैत्री म्हणजे काय, तर हीच मैत्री म्हणजे मनुस्मृतीची मैत्री आहे. कारण तो आमचा उच्चवर्णीय आहे. एका महाराजांनी कुठल्या तरी सांगितलं, तो खरात म्हणजे जयभीमाला आहे म्हणे, आणि तुम्ही हे काम नाही करायचं, युपीच्या. म्हणजे किती विचित्र लोकांच्या डोक्यात मनुस्मृती आहे. आता खरात हे आडनाव दोन्हीकडे आहे, पण तो खरात हा क्षत्रिय आहे, मराठा आहे, तो काय शूद्र आणि अतिशूद्र नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की भारतावर जी गुलामगिरी लागलेली आहे, ती गुलामगिरी उघड करायची असेल तर ती गुलामगिरी मानसिक आहे. आणि म्हणून तुमच्या मनामध्ये तुम्ही विचारा, आम्ही बुद्धम शरणम गच्छामी म्हणतो, दादा हे पाली भाषेतले मंत्र आहेत. आम्हा लोकांना काय वाटतं, आगरी कोळ्यांना, की जसे ब्राह्मण मंत्र बोलतात संस्कृत, त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही, तसे हे मंत्र मराठीतून सांगायची वेळ. बुद्धाला शरण जातो म्हणजे काय, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी दादानी सांगितल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा साहित्याचा कसून अभ्यास करायला लागलो. म्हणजे खरं म्हणजे मोठ्या भावाप्राणी यांनी मला आदेश दिले की हे अभ्यास करा तुम्ही. आणि खरोखर म्हणजे मी 2005 पासून या चळवळीत आलो. मला आंबेडकरी भावांनी घडवलं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले पण सांगतात
आपलं जे शिक्षण असतं, म्हणजे आपण जे शाळेतलं शिक्षण घेतो ते शिक्षण पाठ्यपुस्तकांचं शिक्षण आहे, पण शहाणपण हा वेगळा विषय आहे. भगवान बुद्धांनी त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमचे अनुभव अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळात सुद्धा धर्म प्रचंड प्रभावी होता. ज्या काळात पेशव्यांचं राज्य होतं, पण त्या काळामध्ये धर्माला चॅलेंज केलं कोणी? महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना युरोपातला जो विज्ञानवादी विचार आहे तो कळला होता. मिशनरी त्यांच्या संपर्कात होते आणि म्हणून त्यांनी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक अमेरिकेतल्या गुलामीला अर्पण केलं की त्यांची गुलामगिरी जशी नष्ट झाली तशी भारतामधली पण गुलामगिरी आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पगडी आणि दाढी वाढलेला फोटो आणि कपडे पाहिले तर लोकांना असं वाटेल की हा कुठेतरी गरीब माणूस आहे, पण त्यांची संपत्ती त्या काळात टाटांच्या पेक्षा जास्त आहे. त्यांचा टर्नओव्हर मोठा आहे. व्हीटी स्टेशन त्यांनी बांधलेलं आहे. किती मोठे ते बिल्डर असतील. आज आपल्याला बिल्डर या सगळ्या आमच्या भावांबद्दल प्रचंड आदर आहे, पण महात्मा ज्योतिबा फुले ओबीसी समाजातला माणूस मुंबईत त्या काळात बिल्डर होता आणि आज धारावी बनवायला अदानीला बोलवावं लागलं. कोरडे साहेब, आपण बिल्डर आहात, आमचे बिल्डर तिथे असले पाहिजेत, आमची घरं आम्ही बनवली पाहिजेत. अदानीचा काय संबंध? आम्हाला गुजरातवरून बिल्डर आयात करायची गरज काय? आमचे लोक बिल्डर आहेत. आमचे लोक सुतार, गवंडी, लोहार सगळे आमचे आहेत, पण ते गरीब होत चालले आणि विशिष्ट जातीतले लोक आज बिल्डर व्हायला लागले आणि ते बिल्डर आम्हाला तोडण्याचं आणि लुटाचं काम करतात. आणि म्हणून वंशश्रेष्ठत्ववाद आहे हा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी नाकारला. त्यांनी सांगितलं जन्माने कुणीही श्रेष्ठ नसतो आणि जन्माने श्रेष्ठ असल्याचा जो ब्राह्मणांचा जो गर्व होता हा सुद्धा धर्मातून निर्माण झाला होता. आणि म्हणून धर्माला आव्हान करणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आज सगळ्यात मोठं टीकेला सामोरं जावं लागतं आपल्या आंबेडकरी भावांना. म्हणजे ते कुठे गेले का सांगतात नाही नाही हे देवधर्मावर टीका करतात, यांच्या सभेला जाऊ नका. परंतु देवधर्मावर टीका होण्याचं शास्त्रीय कारण काय? तर भगवान बुद्धांनी जो तर्क सांगितला 2500 वर्षापूर्वी हाच तर्क ज्योतिबा फुलेंनी सांगितला. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानायचं कारण आहे की बुद्धांनी सांगितलेल्या तर्काला, प्रश्न विचारण्याच्या पद्धतीला जाग करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. आणि म्हणूनच या धर्मग्रंथांना आव्हान दिलेलं आहे कोणी? महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि म्हणून ही गोष्ट जी आहे ही गोष्ट तुम्हाला मी अधिक सोपी करून सांगतो. खरं म्हणजे हे भाषण हे संपूर्ण महाराष्ट्र बघत असल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुल्यांवर व्हिडिओ खूप आहेत. UPSC MPSCचे एक्झाम देणारे लोक, अनेक लोक बोलतात. त्यामुळे तुम्ही जर गुगलवर आपल्या ह्याच्यावर गेलात यूट्यूबला आणि महात्मा ज्योतिबा फुले ओपन केलं तुम्हाला भेटतं. परंतु ते लोक सोयीचं बोलतात, ते टाळतात, विद्यार्थ्यांना पण सांगत नाही. इथल्या विषमतावादी धर्माला आव्हान दिलंय महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, हे कोणी सांगत नाही. कारण धर्माला आव्हान दिलं तर आमचं वाटोळं होईल. देवाची, धर्माची भीती आजही लोकांच्या मनात आहे. कोकणातल्या लोकांमध्ये जास्त आहे. मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकदा गेलो होतो. सावंतवाडीचा जो तलाव आहे त्याच्या बाजूला बसलो होतो. त्या कट्ट्यावर एक कुठला तरी गरीब माणूस आला, कुठल्या तरी मंदिरातून आला असेल आणि त्यांनी मला पेढा दिला प्रसादाचा. तर दुसरा बाजूचा माणूस म्हटलं, पाटील साहेब तुम्हाला आम्ही ओळखतो, सिडकोचे कर्मचारी होते, त्या माणसाने दिलेला प्रसाद खाऊ नका. कारण काय? त्याचे तर मिठाईचा बॉक्स होता आणि त्यातून मला दिलाय. नाही म्हणे असा प्रसाद देऊन तुमच्यावर काहीतरी काळी जादू होऊ शकते. मला काय असं वाटत नाही, मी तो खाल्ला प्रसाद. पण त्यांनी सांगितलं की कोकणामध्ये हे वातावरण प्रचंड आहे, असा कोणी पण दिलेला खात जाऊ नका. तर हे जी दहशत देवाची आहे ती कोकणामध्ये जास्त आहे. आता अध्यक्ष साहेब कोकणातले असल्यामुळे मला आताच कळलं, म्हणून मी सांगतो, कारण तिकडे पण ही व्हिडिओ क्लिप जाईल, त्यांना कळलं पाहिजे. असं काय नसतं. हे भूतं, केतं, आत्मा वगैरे या ब्राह्मण लोकांनी तयार केलं, कारण हा बिझनेस आहे. ज्योतिबा फुले सांगतात हा धंदा आहे की पिंडदानातून दान मिळतं ब्राह्मणाला. आपल्या माणसाला कोणी देतं का? जिवंतपणे बापाला तरी कोणी देतं का खायला? मेल्यावर देतं. आणि मी ताईंना सांगतो, एक महिन्यापूर्वी माझे सासरे वारले. 77 वर्षाचे होते, काँग्रेसचे नेते होते जुने. तर आता ते पिंडदानाला ब्राह्मण येतोच. मी जर तिथे काय बोललो की भटजीला नका बोललो तर मला सांगतील धर्मद्रोही आहे. असं कुठं? पिंडाना ब्राह्मण पाहिजेत. आपण त्याला काही करू शकत नाही. पण एक करू शकतो की त्या पिंडदान विधीमध्ये आमच्या लोकांना चांगलं साहित्य देऊ शकतो. मी आयोजकांना विचारेन, तुम्ही आम्हाला काय भेट दिली? कोरडे साहेबांनी मला काय भेट दिली? हे काय? हे पुस्तक कसं? संविधान आहे. बघा, मी खरोखर तुम्हाला धन्यवाद देतो
की 2 संविधान तुम्ही आम्हाला आज दिलीत. मी माझ्या सासऱ्यांच्या पिंडाला लोक आपल्याला काय करतात, भांडी देतात, मिठाई देतात, लाडू देतात. 4 मुली असतील तर प्रत्येकीची मिठाई वेगळी, कोणी लाडू दिला तर दुसरी जिलेबी देते, तिसरी आणखी काहीतरी खाजा देते. मुलींच्या अभिमानाचा विषय असतो. तसं सगळ्यांनी मिठाई आणली होती. म्हणून हे तर नेहमीच आम्ही देतो. मी अनिल खैरे म्हणून चैत्यभूमीवर एक पुस्तक विक्रेते त्यांच्याकडे गेलो की मला संविधान पाहिजे. ते संविधान असं पाहिजे की बाबासाहेबांचा विचार त्यामध्ये पाहिजे. मग ते एक संविधान आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला बाबासाहेबांचं संविधान सभेतलं पहिलं भाषण आहे आणि शेवटी दुसरं एक भाषण आहे, शेवटचं भाषण आहे. ते संविधान 77 वर्षांचे सासरे होते म्हणून 77 संविधान मी आमच्या गावात वाढले. आता कोकणातल्या गावामध्ये पिंडदान विधीला संविधान येईल अशी कोणाचीच कल्पना नव्हती. मग सगळे पंचायत समितीचे सदस्य वगैरे सगळे बोलायला लागले. शिक्षिका आल्या होत्या, त्या बोलल्या की शाळेमध्ये पण संविधान वाढणार. म्हणजे आमचं संविधान अजून गावामध्ये पोहोचलेलं नाही. आणि संविधान म्हणून भेट देण्याची कृती कुठल्या पण कार्यक्रमात आपण करू शकतो. मग गणपती असेल, शिवरात्री असेल, रामनवमी असेल, पिंडदान विधी असेल, कुठेही देऊ शकतो. आणि हे स्वातंत्र्य संविधानाने आम्हाला दिलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा संविधानाचं आचरण करणे आम्हाला दिलेलं आहे, तर ते आम्ही करू शकतो. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी इथल्या धर्मव्यवस्थेला आव्हान दिलं आणि आमची गुलामगिरी धर्मामध्ये आहे ते आम्हाला सांगितलं. आणि म्हणून इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिला. ज्या धर्मव्यवस्थेबद्दल, देवांबद्दल बोलायला लोकांना भीती वाटते आणि लोक सांगतात, म्हणजे मला ज्या दिवशी हे कळलं की बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग काय आहे, मला सगळ्यात मोठी गोष्ट ती कळली की जेव्हा आमचा सातबारा, अलिबागच्या रायगडच्या शेतकऱ्यांचा सातबारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याच्या आंदोलनाने बनला, हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं की गावामध्ये एवढी देवळं आहेत, एवढे देव आहेत, एवढे नेते आहेत, बाकीच्यांनी कोणी मदत का नाही केली. मग स्वातंत्र्यवीर विदा सावरकर असतील, डॉक्टर हेडगेवार असतील, गोळवलकर गुरुजी असतील, यांना का नाही वाटलं की या इथल्या शूद्रांना, आगरी कोळ्यांना जमिनीचा सातबारा देणं म्हणजे राष्ट्र म्हणजे काय ते शिकवणं. मग त्यांना का नाही वाटलं, कारण त्यांच्या डोक्यात 24 तास एकच आहे, शूद्रांना कुठलेच अधिकार नसतात. आजही महिलांचं नाव सातबाऱ्यावर असलं पाहिजे, घरावर असलं पाहिजे, असं किती नेत्यांना वाटतं. आमची साम्याताई इथे निवडणुकीत उभी होती, त्यावेळी ते सांगितलं की महिलांचा सुद्धा घरावर अधिकार आहे, सातबाऱ्यावर अधिकार आहे. निवडणुकीत तुम्ही 4,000 5,000 नका देऊ, मग महिलांना हे तर सांगा की तुम्ही ज्या घरात राहता तिथे नवऱ्या इतकाच तुमचा अधिकार आहे, वडिलांच्या सातबाऱ्यावर तुमचा अधिकार आहे. कोकणातल्या जमिनी आज विकायला काढल्यात कोणी पुरुषांनी, पण महिलांना कळलं तर ते सांगू शकतात, बाबा रे जमीन विकू नका. आज तुमच्याकडे पण मागतील भाऊ की ताई हक्क सोड पत्र दे, तुला कशाला जमीन पाहिजे, मी जमीन विकतो. ते बहिणीने सांगितलं पाहिजे जमीन विकायची नाही, पिकवून खायचे तर खा, मी बहीण आहे, माझा पण तेवढाच अधिकार आहे. ताई तुला माहित आहे हे अधिकार, माहित आहे का, सातबाऱ्यावरचा अधिकार माहित आहे का, कोणी दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामुळे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सांगितलं कोणी, तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी. महात्मा ज्योतिबा फुले सांगतात, जोपर्यंत स्त्रिया या गुलामीतून मुक्त होत नाही, धार्मिक सामाजिक गुलामीतून मुक्त होत नाही, तोपर्यंत देश स्वतंत्र होऊ शकत नाही. आमचे पंतप्रधान आज हा देश विश्वगुरु होईल हे सांगतायत, पण काय अवस्था आहे आमची महिलांची. लोकसभेत किती महिला आहेत, विधानसभेत किती महिला आहेत. महिलांना अधिकार देऊ महिलांच्या अधिकाराचं बिल येते, पण पुरुष घाबरतात. जर 50% 30% महिला आल्या तर पुरुष खासदारांचं काय होणार, अशी भीती आहे लोकांना, कारण हा देशच पुरुष सत्ताक आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आम्ही आगरी कोळी लोक आई एकविरेला मानतो. आम्ही मातृसत्ताक आहोत. म्हणजे काय, तर कोळी आगरी भंडाऱ्यांच्या घरात स्त्रियांचा आवाज हा पुरुषापेक्षा मोठा आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर आमच्या कोणी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कोणी पण असू दे त्याला घाबरणार, जास्त आवाज केला तर काती काढेल, सरळ सांगतात. ही हिंमत इथल्या महिलांमध्ये आहे. ही हिंमत द्रौपदीमध्ये नव्हती, असती तर साडी खेचून दिली नसती, सांगितलं असतं कापून काढेन तुला. ती हिंमत इथल्या कोळणीमध्ये आहे आणि ही हिंमत आली आई एकविरेमुळे, भगवान बुद्धांच्या आईमुळे, मावशीमुळे. आणि म्हणून आमच्या पुराणांचा, आमच्या कथांचा अर्थ महात्मा फुल्यांनी उघड केला. कोकणातले अध्यक्ष असल्यामुळे मला बोलायची जास्त हुरूप आला की आमच्याकडे रामायण आणि महाभारत आहे, आणि रामायण आणि महाभारतामध्ये आमच्या हक्काची उदाहरणं कुठे आहेत असं महात्मा फुले विचारतात. राम आणि रावणाचं युद्ध सांगितलेलं आहे. त्या राम रावणाच्या युद्धामध्ये आता पण सांगतात की कोकणातली काही राज्य आहेत, तमिळनाडू, केरळ, इकडे
BJPची सत्ता यावी म्हणून हिंदीची जबरदस्ती सुरू आहे की आम्ही इकडे हिंदी सुरू करणार. हेतू काय तर सत्ता यावी. आणि म्हणून महात्मा फुले, रामायण, महाभारत ही सगळे धर्मग्रंथ सांगतात हे राजकीय संघर्षाची उदाहरणं आहेत की आर्यांनी इथल्या शूद्रांवर विजय मिळवायचा प्रयत्न केला की इथले शूद्र, इथले अतिशूद्र हे लढाईत त्यांना कपटाने हरवलं गेलं आणि मग त्यांना ओबीसी म्हटलेलं आहे. ओबीसी काय कोणाची गुलाम नव्हते. ओबीसी हे पण राज्यकर्ते आहेत, लढाऊ आहेत, ते शूर आहेत. आणि आपल्याला माहित आहे की भीमा कोरेगावच्या लढाईने काय सिद्ध केलं. भीमा कोरेगाववर एक व्हिडिओ आमचे CWC चॅनलचे आमचे सुनील सर्वदे आहेत यांनीच रेकॉर्ड केला. मी त्यामध्ये सांगितलं की भीमा कोरेगावची लढाई काय आहे, त्याचं सामाजिक राजकीय विश्लेषण काय आहे की त्यावेळच्या महार बटालियननी म्हणजे त्या तुकडीनं पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. आपल्याकडे लढण्याचा अधिकार कोणाला होता? ब्राह्मण आणि क्षत्रियांना. क्षत्रिय ब्राह्मण पडले तर वैश्यांना, पण शूद्रांना, अतिशूद्रांना लढायचा अधिकार नव्हता, शस्त्र धरण्याचा अधिकार नव्हता. आपल्याकडे सुद्धा महिलांना शस्त्र धरण्याचा अधिकार दिलेला नाही, पण महिलांच्या हातात शस्त्र देऊन बघा. म्हणजे तुम्ही कुठल्याही मार्केटला जा, मच्छी मार्केटला, ज्या पद्धतीने महिला मासा फाडतात 40 किलोचा, किती फास्ट फाडतात, किती तुकड्या करतात. आणि त्यांना लढाईत नेलं बाबा बाय काठी घेऊन जाणे तिथे लढाई कर, पटापट कापतील त्या. पण त्यांचं चित्र असं केलं की महिला लढाई करू शकत नाहीत, पण महिला या शूर आहेत, हे सिद्ध केलं कोल्डीनी. तसं भीमा कोरेगावमध्ये आमच्या त्या काळच्या सैनिकांनी पेशव्यांचं सैन्य कापलं. म्हणजे कोणाचं? सरदार कोण असायचे? ब्राह्मण आणि मराठा. शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये ओबीसी, SC, ST कोणी सरदार आहे त्यांची नावं पण नाही आली. आणि म्हणून कोकणामध्ये रत्नागिरीच्या समुद्रामध्ये भंडारी, आगरी कोळ्यांच्या लोकांनी इंग्रजांचं आरमार बुडवलं, पण त्यांच्यावर चित्रपट नाही, त्यांच्यावर कथा नाही. तसा भीमा कोरेगावचा चित्रपट अजूनही येत नाही. खरं म्हणजे यायला पाहिजे होता. पण शूद्रांना आणि अतिशूद्रांना जर शस्त्र मिळालं तर ते ब्राह्मण क्षत्रियांचा पराभव करू शकतात. हा सत्य इतिहास महाराष्ट्र आणि देशापासून लपवला गेला आणि याच्यामुळे आम्ही गुलाम आहोत. आणि म्हणून आमच्या पराक्रमाची उदाहरणं आम्ही सांगितली पाहिजेत, लोकांना दिली पाहिजेत. म्हणून इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिकवला आणि सांगितलं की तुम्ही कायम गुलाम आहात. रामायणामध्ये शंभुकाचा वध केला गेला, तो ओबीसी विद्यार्थी आहे, तो शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे असं त्याला वाटत होतं. परंतु तत्कालीन ब्राह्मण आणि क्षत्रियांना वाटत होतं की शूद्र शिकला तर तो आम्हाला आव्हान करेल, राज्य शासनामध्ये आम्हाला चॅलेंज करेल, म्हणून त्याचं मुंडकं उडवलं. आणि आज UGC जो कायदा केंद्रामध्ये येतोय तो आपल्याला माहित आहे की या देशामध्ये शूद्र, अतिशूद्र या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना ठार करण्याची प्रक्रिया चालू आहे. ते काय का आकाशातले राक्षस करत नाही. पायल तडवी नावाच्या आमच्या विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागली. नंतर आपल्याला माहित आहे रोहित वेमुला, त्याला आत्महत्या करावी लागली. ते काय निराश होते का लोक? नेगेटिव्ह होते का? तर लाखात एक हुशार विद्यार्थी होते. पण तुमचा विद्यार्थी इथे येऊन यशस्वी होऊ नये असंही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या उच्चवर्णीयांना आजही वाटतं. जसं इतिहासामध्ये एकलव्याचा अंगठा कापला गेला त्याच पद्धतीनं शंभुकाला मारलं गेलं. आणि या अशा प्रकारचा अन्याय देशातल्या उच्च म्हणजे केंद्रीय विद्यापीठात होऊ नये म्हणून हा UGC कायदा आणलाय. त्या कायद्याला विरोध कोण करतात? या देशातले ब्राह्मण, उच्चवर्णीय. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चित्रपटाला विरोध कोणी केला महाराष्ट्रात? ब्राह्मणांनी केला. परशुरामाचं नाव घेऊन केला की आमचा नेता परशुराम आहे, आमचा देव परशुराम आहे. कोण आहे परशुराम? स्वतःच्या आईला कुऱ्हाडीने मुंडकं उडवून ठार करणारा परशुराम आहे. रत्नागिरीजवळ गेल्यावर हायवेला बोट दिसतात, ही कोकण भूमी परशुरामाची आहे. मी गुहागरमध्ये मागे भाषण केलं की कोकण भूमी ही परशुरामाची नाही, कोकण भूमी ही भगवान बुद्धांची आहे. आणि तुम्ही जर पाहिलं इकडे अगदी गुजरातच्या किनाऱ्यापासून म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, मुंबई सगळ्या खाड्यांवर बौद्ध लेण्या आहेत. आणि याचं रेकॉर्ड कोणी सांगितलंय? जागतिक इतिहासकारांनी पेरी प्लस आणि टॉलेमीनी सांगितलं की इथे मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणी आहेत आणि जागतिक व्यापार इथून चालत होता. मुंबईचं नाव सुद्धा महामाईमुळे म्हणजे बुद्धाच्या आईमुळे पडलंय. कारण बुद्धाच्या काळात मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर होतं. जिथे आज पर्शियामध्ये, इराणमध्ये लढाई चालू आहे तिथे आम्ही व्यापार करायचो. आम्ही स्वतः आगरी कोळी बोटीने श्रीलंकेत जायचो, पर्शियामध्ये जायचो, जागतिक व्यापारी होतो. पण आज मुंबईत सांगितलं आम्ही व्यापारी आहोत, तो कोणी विश्वास ठेवेल? अहो, व्यापारी अदानी आहे, व्यापारी अंबानी आहे, तो धारावी घेऊ शकतो, तुम्ही काय घेऊ शकता? धारावी हे कोळीवड्यांचं शहर आहे, 12 कोळीवडे आमचे आहेत, ते गावठाण आहेत आमची. पण त्याला पण स्लम म्हटलं, त्याला पण SRA केलं या लोकांनी. आणि आज
मुंबईतल्या झोपडपट्ट्या ज्या आमच्या लोकांच्या आहेत, SC ST अल्पसंख्याकांच्या आहेत, त्यांना गलिच्छ वस्त्या जाहीरपणे म्हटलं गेलं. पण ही गुलामगिरी आहे, ही ॲट्रॉसिटी आहे असं कोणाला वाटलं नाही. आमचे पत्रकार अत्यंत ज्येष्ठ आहेत, त्यांना प्रश्न विचारतो की स्लम म्हणजे काय हो? गलिच्छ वस्त्या. मग आमच्या वस्त्या गलिच्छ कशा? कारण सफाई कामगार मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कोणाचे आहेत? SC STचे. जर मुंबईची सफाई आम्ही करतो तर आमच्या वस्त्या गलिच्छ ठरवणारे तुम्ही कोण? मुंबईतले सगळे आर्किटेक्ट असतील, आयुक्त असतील, महापौर असतील, या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की आमच्या वस्त्या गलिच्छ ठरवून त्या तोडणारे तुम्ही कोण? आणि अशा प्रकारचा अन्याय पूर्वी झाला, आजही होतोय. कारण रमाबाई आंबेडकर नगरमध्ये हीच मी सभा घेतली की जमिनीवर 2 घरं आहेत, दादांचं आहे, माझं आहे. पण दादांचा जन्म अगोदर झाला म्हणून ते पात्र, राजाराम पाटील 72 साली जन्मलं म्हणून ते अपात्र. अरे जमिनीवर त्यांचं पण घर, माझं पण आहे, माझ्या घराची पण जमीन घेणार त्यांच्या पण. मी जर अपात्र आहे, माझ्या घराची जमीन खालची का घेता? जमीन घेता म्हणजेच मी पात्र आहे. घेऊ नका ना, 20 वर्ष जाऊ दे, 25 वर्ष, जेव्हा पात्र होईल तेव्हा घ्या. पण हा पात्र अपात्रतेचा निकष जो काढला गेला ही आमच्या लोकांची फसवणूक होती. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. मी हे का सांगतो की महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलं बाबासाहेबांनी. याचा अर्थ आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे काय सांगितलं त्यांचं साहित्य आज समाजामध्ये नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य त्यांचे अनुयायी आमच्या चैत्यभूमीला मोठ्या प्रमाणात विकतात, गिफ्ट करतात. माझ्या घरामध्ये कित्येक पुस्तकं, हजारांमध्ये पुस्तकं आली. ती पुस्तकं मी सगळी विकत नाही घेतली, आवडीची घेतली. पण बऱ्याच बौद्ध बांधवांनी मला पुस्तकं भेट दिलेली आहेत, मोठी मोठी पुस्तकं. काल मॅक्स महाराष्ट्राच्या चॅनलने एक कार्यक्रम केला, त्यांनी 4 पुस्तकांचा संच भेट दिला. हे तुम्हाला पुस्तके घ्या. आज सुद्धा संविधानाचं पुस्तक भेट दिलेलं आहे. पण ही पद्धत अजूनही OBC जातींच्या लोकांमध्ये आलेली नाही. ते पुस्तकं भेट देत नाहीत. आमच्या उरणमध्ये एक वास्तुशांती होती, त्या वास्तुशांतीमध्ये मी माझ्या मित्राला संविधान भेट घेऊन गेलो. तिथे आमचे आमदार होते, शिवसेनेचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर. त्यांना पण मी सांगितलं, दादा हे तुम्हाला पुस्तक संविधान देतो भेट. तर त्यांनी आठवण काय सांगितली की दिबा पाटील साहेबांनी मला पुस्तक दिलं होतं, त्यानंतर आता तुम्ही देताय. म्हणजे दिबा पाटील सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांना, बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानायचे. त्यांचे पुतळे त्यांनी असंही गावात केलेले आहेत. मग अशा प्रकारचे आत्ता आमदार किती आहेत, मंत्री किती आहेत, हा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न आहे. मी खरं म्हणजे दादा मला बोलले की तुम्ही इथे निवांतपणे बोलू शकता, तरीसुद्धा एक तासाभराचा वेळ झाला की मला सांगा. कारण कसं आहे, हां तर विषय कसा आहे की हे जे बोलणं आहे, तुम्हाला कदाचित वेळ झाला म्हणून त्रास होईल, पण आम्ही पण उरणवरून आलो. म्हणजे या कार्यक्रमाला माझ्या दृष्टीने जीवनामध्ये फार महत्त्व आहे. कारण का, कुठलाही OBCचा नेता किंवा OBCचा माणूस महात्मा ज्योतिबा फुल्यांवर बोलताना दिसत नाही. आणि हे आमचं अपयश आहे, मी जाहीरपणे कबूल करतो. आणि जेव्हा जेव्हा हा बोलायचा प्रयत्न मी केला तेव्हा मला थांबवलं गेलं. कारण ते सांगतात की राज्य आता फडणवीसांचं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य कोणाच्या ताब्यात आहे? फडणवीसांच्या ताब्यात आहे. त्यांना जर राग आला तर काय करायचा, हा मोठा प्रश्न आहे. फडणवीस म्हणजे ब्राह्मण, आणि आपल्याला माहिती आहे या लोकांची उपजीविका महात्मा फुल्यांच्या भाषेत हे कष्ट न करता खाणारे लोक आहेत. म्हणजे देवाच्या पूजा सांगायच्या, ज्योतिष सांगायचं, भविष्य सांगायचं, सत्यनारायणची कथा सांगायची. सत्यनारायणची कथा ही असत्यावर आधारित आहे की समुद्रात बुडालेली, नदीत बुडाली साधूवाण्याची नौका सत्यनारायण पूजेने वर येते, असं त्या पूजेमागचं अर्थशास्त्र आहे. आता सत्यनारायण घातल्यानंतर ती बुडालेली नौका वर येईल का? मी अनेक सभातून हल्ली बोलतो की श्रीलंकेजवळ इराणचं एक जहाज आलं होतं नौदलाच्या सरावासाठी, अमेरिकेने ते बुडवलं. ते बुडवलेलं जहाज महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार सत्यनारायण पूजेने जर काढू शकत असेल तर त्यांनी काढावं. आमच्या उरणला 2 बंदर आहेत, एक मोरा बंदर सम्राट अशोकाच्या काळातलं, चंद्रगुप्त मौर्याच्या काळातलं ते मोरा बंदर, आणि करंजा बंदर. हजार बोटी आहेत. 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी छोट्या मोठ्या बोटी बुडत असतात. गावात सत्यनारायणाच्या पूजा होतात, पण एकही बोट कधी बुडालेली वर येत नाही. आपल्याला माहित आहे 5 पैसे जरी, आता 5 पैसे पोरांना माहीत नाहीत, पण पूर्वी 5 पैसे असायचे. पाण्यात विहिरीत टाकले तर ते असेच वर येत नाहीत, त्यासाठी बुडी मारावी लागते. मग अशा असत्यावर आधारित असलेल्या कथातून ज्यांची उपजीविका चालते,
जे आमच्या समाजाला मूर्ख बनवतात आणि त्यांची चिकित्सा आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्या काळात केली. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या सगळ्या समस्या मांडताना त्यावर उपाय पण सांगितले. आणि म्हणून हा बराचसा वेळ समाजातल्या चुकीच्या गोष्टी, व्यंगात्मक गोष्टींवर मी बोललो. पण मी अभिमानाने सांगेन की महात्मा गौतम बुद्धांनी सुद्धा या देशाची गुलामगिरी शोधताना यांची चिकित्सा केली. जो ग्रंथ किंवा जो जन्माचा आधार आपल्याकडे सांगितला गेला ब्रह्मदेवाचा आधार घेऊन, त्यामध्ये सांगितलं गेलं ब्राह्मणांकडून की ब्राह्मणांचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला. मुखातून झाल्यामुळे ते श्रेष्ठ आहेत, विद्वान आहेत, हुशार आहेत, सगळ्यांपेक्षा हुशार आहेत. क्षत्रियांचा जन्म हा बाहूतून झाला म्हणून ते पराक्रमी आहेत, शूर आहेत. आणि वैश्यांचा जन्म हा मांड्यातून झाला म्हणून ते व्यापारी आहेत. आणि आम्ही सगळे शूद्र आणि अतिशूद्र पायातून जन्मलो म्हणून आम्ही हलके आहोत. ही कथा सांगितली गेली, लिहिली गेली आणि त्या कथेमुळे आमचे लोक मानसिकदृष्ट्या गुलाम झाले. देव आम्हाला मानतच नाहीत, आम्हाला बाहेर काढले. आमच्या आजची पूजा गणपतीला पण चालत नाही म्हणून भटजी आणावं लागतं, एजंट लागतो मंदिरात सगळीकडे. आम्ही पूजा नाही करू शकत, महिला तर करूच शकत नाही. आणि अशा प्रकारे तोंडातून जन्मलेले ते ब्राह्मण श्रेष्ठ, बाहूतून जन्मले ते क्षत्रिय श्रेष्ठ, ते लढवय्ये, आणि मांड्यातून जन्मले ते अदानी अंबानी वैश्य लोक, ते व्यापारी श्रीमंत. आम्ही शूद्र म्हणजे लोकांची सेवा करणारे. आणि धर्मानुसार लोकांची सेवा करण्याचं एकमेव काम आमच्या वाट्याला आलं. आणि महिलांना सुद्धा शूद्र म्हटलेलं आहे. म्हणजे कुठलाही माणूस आला आणि तो म्हटला की नाही महिलांना खूप मान दिला या धर्मामध्ये, दाखवून द्या, आम्हाला दाखवून द्या. आणि दिला असेल तर महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला का होऊ शकत नाही? आजही होऊ शकत नाही. का सोडायला तयार नाही मुख्यमंत्री पद, उपमुख्यमंत्री पद? कोण? तुमच्या मुलीला करा मुख्यमंत्री पद, तुमच्या मुलीला द्या. देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, तुमच्या पत्नीला द्या. पण स्त्रिया ह्या सगळ्यांसाठी, धर्मासाठी शूद्र आहेत, हलक्या आहेत. ही गोष्ट महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितली. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आम्ही जेव्हा बोलतो त्यावेळी आमच्यात ती हिंमत पाहिजे की महात्मा फुल्यांसारखं आचरण करणं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांवर भाषण करायला दादा आपण सांगितलं, पाठ करून कोणी बोलू शकतं, पण तुमच्या मनात आणि हृदयात आचरणात नसेल तर बोलायची हिंमत नाही होणार. फार अवघड काम आहे. कारण या धर्मावर टीका करणं पण अवघड आहे. कारण कोकणात जेव्हा कुळ कायद्याचं आंदोलन अलिबागमध्ये मी सुरू केलं आणि तेव्हा सांगितलं गावाला की आमच्या सातबाऱ्याच्या आड कुठला ब्राह्मणीत असेल, कुठला मारवाडी, मेहता नावाचा मारवाडी आमच्याकडे 1500 एकर वर अजूनही सेट आहे. तुमच्याकडे कोकणात अनेक खोत असतील, सावकार असतील, हे सगळे उच्च जातीचे लोक आहेत. माझी मावशीचे मिस्टर काका समोर राहत होते, ते बोलले, प्रेमाने बोलले, सिनियर माणूस होता, 80-85 वर्ष वयाचा होता, की तुझं जमिनींचं आंदोलन बरोबर आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे, पण एक लक्षात घे, ब्राह्मणांवर टीका नको करूस. का? ते देव आहेत ते, आणि देवांविषयी बोला तर तुला शाप लागेल. पण जेव्हा मी आंबेडकरी चळवळीत आलो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्मचिकित्सा पाहिली. रामायण, महाभारत या ग्रंथांची चिकित्सा केली, मनुस्मृतीची केली. मनुस्मृती जाहीरपणे जाळली, देवाला नाकारलं. आणि हीच गोष्ट लोकनेते दिबा पाटलांच्या जीवनात मी पाहिलं की दिबा पाटील सांगत होते की मी देव मानत नाही, मी स्वर्ग मानत नाही, मी चमत्कार मानत नाही, मी आत्मा मानत नाही. आणि दिबा पाटील साहेब जेव्हा वारले तेव्हा लोकमतने बातमी छापली होती, देव नाकारणारा देव माणूस गेला. तुम्ही सामनाचे पत्रकार आहात, तुझी लोकमतची बातमी आहे, मोठी बातमी आहे. म्हणजे एखाद्या बातमीचं हेडिंग कसं असावं, अख्खं चरित्र दिबा पाटलांचं त्यांनी एका शब्दात सांगितलं, काय? देव न मानणारा देव माणूस निघून गेला. त्या पत्रकाराला सॅल्यूट आहे. किती सुंदर केलं, कारण अजून दिबा पाटलांचं चरित्र आलेलं नाही. म्हणजे आमच्याकडे करोडपती लोक आहेत, 10,000 कोटींचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, दिबा पाटलांच्या आंदोलनात तयार झालेत. रामशेठ ठाकूर, जे म्हात्रे, तुम्ही नावं ऐकले असतील, बारीक नाहीत, हनुमान आहेत सगळे, डोंगर फोडणारे. पण दिबा पाटलांचं चरित्र छापायची हिंमत कोणामध्ये नाही. सगळेजण म्हणतात दिबा पाटलांचं नाव विमानतळावर भेटलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी देतील का? तुम्हाला माहिती आहे, अमित शहा लोकसभेत बोलले होते, बाबासाहेबांचं नाव का घेता तुम्ही सारखं सारखं? भगवान भगवान बोलते तो स्वर्ग में जाते थे, तुम जय भीम क्यों कर रहे हो, तुम बाबा साहब क्यों बोल रहे हो? त्याचं कारण आहे, या देशाची मुक्ती सांगणारा महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं, हे राष्ट्र कोळ्यांचं आहे, हे राष्ट्र अस्पृश्यांचं आहे, अतिशूद्रांचं आहे. आणि ते जोपर्यंत शिकून सवरून मोठे होत नाहीत तोपर्यंत हे राष्ट्र मोठ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही.
आणि आज आमचं शिक्षण बंद केलं जाते, शाळा बंद केल्या जातात, आम्हाला शिक्षण नाकारलं जाते, आमच्या विद्यार्थ्यांचा रोहित वेमुला होतो, पायल तडवी होते. अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलेला जो संदेश आहे तो संदेश आम्हाला समजला पाहिजे. आमच्या समोर येणाऱ्या कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांची चिकित्सा करण्याची बुद्धी भगवान बुद्धांनी सांगितली. भगवान बुद्धांनी तर्क शिकवला. जसं भगवान बुद्धांनी त्या काळात विचारलं की ब्राह्मणाचा जन्म जर ब्रह्मदेवाच्या मुखातून होतो तर त्यांच्या आया जन्म घेत नाहीत का, म्हणजे त्या बाळंत होत नाहीत का? असाच प्रश्न महात्मा ज्योतिबा फुल्यांनी विचारला की ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्म झाला ब्राह्मणांचा, मग त्यांना दूध कोणी पाजलं? हे प्रश्न, छोटे प्रश्न, आणि याला म्हणतात तर्क. तर्क करायला विद्वत्ता लागत नाही, फक्त तुमची बुद्धी जागी पाहिजे. आणि म्हणून या बुद्धविहाराबद्दल मी ऐकलं होतं, अत्यंत हुशार आणि बुद्धिमान लोक इथे आहेत. खरं म्हणजे मी सुद्धा असे मुद्दे काढत नाही कधी. मी व्यवसायाने शिक्षक होतो, पण मी 2 दिवस बसून या सगळ्यांची माहिती घेतली की महात्मा फुले हा अत्यंत कठीण विषय आहे. कारण महात्मा फुल्यांबद्दल हे कुठलाच वक्ता सांगायला तयार नाही. तुम्ही सगळ्या क्लिप बघा, फार गोड असतात. त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला, स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. विधवांना खूप त्रास व्हायचा आपल्याकडे. त्यांचं विधवा महिला झाली की केशव पण करायचे, म्हणजे त्यांचे केस काढून टाकायचे, त्यांना पांढरी साडी लावायचे, म्हणजे त्यांनी दागिने घालायचे नाही. अशा प्रकारची गुलामी महिलांमध्ये होती. विधवांचे विवाह नाही करायचे. हे अशा अनेक वाईट चालीरीती होत्या. न्हाव्यांचा संप घडून आणला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी. जे लोक विधवा मुलींचे केस कापायचे डोक्यावरचे, कारण ब्राह्मण सांगायचे त्यांना कुरूप करून टाका, त्यांनी सांगितलं न्हाव्यांना की तुम्ही त्यांचे केस कापायचे नाही. असा संप घडून आणला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आणि महिलांच्या गुलामगिरीवर फार मोठं काम केलं. आणि म्हणून सावित्रीबाई फुल्यांना सांगितलं की तुम्ही शिक्षिका व्हा आणि मुलींना शिकवा. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात या देशात ज्योतिबा फुल्यांनी, सावित्रीबाईंनी केली. असं जरी बोललं तरी इथल्या ब्राह्मणाला राग येतो. मग सरस्वती काय करत होती? कोरडे साहेब दत्ता पाटील माझ्या गावात आले होते. माझ्या गावात आम्ही कुळ हक्क परिषद लावली होती आणि त्या परिषदेला दादा, त्याविषयी 87 वर्ष वय होतं दादांचं, म्हणजे दत्ता पाटलांचं. न्यायमूर्ती कोळशे पाटील होते, कॉम्रेड विलास सोनवणे होते. आम्ही तिथे सावित्रीबाईंचा फोटो ठेवला होता माझ्या गावात, चिंचोटी गावात, अलिबाग तालुक्यातल्या. तर दत्ता पाटील बोलले की अरे वा, तुझ्या सभेमध्ये म्हणे सावित्रीबाईंचा फोटो आहे. आमच्या शाळेत अजूनही सरस्वतीचा फोटो असतो. म्हणजे चळवळीतले असून सुद्धा शिक्षकांच्या मनावर परिणाम हा सरस्वतीचाच आहे. पण सरस्वतीने शिक्षण या देशाला दिलं नाही, तर सावित्रीबाईंनी दिलं. ही सत्य गोष्ट आमच्याकडे सांगितली जात नाही. आणि म्हणून सावित्रीबाईंनी सुद्धा हे शिक्षण दिलं. त्याला कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांना कळलं की आपलं आयुष्य फार छोटं आहे. म्हणजे आपल्याला साधारणपणे 50 वर्ष किंवा 70 वर्ष यातलं काहीतरी आहे. आता कोरोना नंतर एवढं वय कोणाला भेटत नाही, म्हणजे 50-60तच बरेच लोक जायला सुरुवात झालेली आहे. माझं वय आज 50 आहे. आम्हाला जरी सत्य कळलं ह्या देशाला बदलण्याचा मार्ग हा महिलांचे अधिकार देण्यामध्ये, तरी एवढं सोपं नाही. त्या काळामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सावित्रीबाई फुले ज्यावेळी मुलींना शिकवायला जायच्या, त्यांच्या अंगावर शेणाचे गोले फेकत होते हे लोक. आणि हा सीन त्या महात्मा ज्योतिबा फुले चित्रपटात आल्यानंतर ब्राह्मणांनी पुण्यामधून त्याला विरोध केला. ब्राह्मणांच्या